आतून क्रीमी, स्पायसी आणि बाहेरून तेवढंच क्रंची। आज बनवूया देसी सँडविच। आधी सँडविचची फिलिंग तयार करूया। त्यासाठी लागेल बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, आवडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि भरपूर मेयोनीज। हे सगळं छान मिक्स करूयात। देसी रेसिपी आहे, कोथिंबीर कशी विसरणार। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत मिक्स करूयात आणि आपली सँडविचची फिलिंग रेडी आहे। आता सँडविच असेंबल करूयात। तुमच्या आवडीचा कुठलाही ब्रेड घ्या। 2 ब्रेड स्लाइसेसला व्यवस्थित बटर लावून घ्या। मी अमूल गार्लिक बटर वापरतेय, याने भन्नाट चव येते। आता तयार केलेली फिलिंग ऍड करून ब्रेडच्या कोपऱ्यांपर्यंत स्प्रेड करूयात। वरून तुमच्या आवडीचं कुठलंही चीज घाला आणि दुसरा स्लाइस ठेवून सँडविच बंद करा। आता फायनल स्टेज। हे सँडविच भाजण्यासाठी तव्यावर तेल किंवा बटर लावायचं आणि दोन्ही बाजूंनी ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत सँडविच भाजायचं आणि तुमचं देसी स्टाईल क्रीमी सँडविच तयार आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये परत अशाच एका इझी रेसिपी सोबत। अशाच इझी आणि झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।